चला आता 6:30 वाजलेले आहेत. झालं आहे माझं योगा पण केला आणि थोडी फिरली पण. आता निघत आहो कारण घरी पण लवकर आंघोळ वगैरे करावं लागते. लवकर जाऊ पूजा वगैरे. चला मग. हां फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल सुनीता वानखडे ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. फ्रेंड्स, आत्ता वाजत आहे 1:30 वाजलेला आहे. आता पम्मी आणि प्रवीण रोहीच्या भेटीला आले होते. तर थोडा वेळ आधी गेले. आले की थोडा वेळ वगैरे बसतात. पम्मी थोडा वेळ बसते आणि मग जाते. भेटीला आली होती रुहीला आत्ता थोडं दवाखान्यात नेलं आहे कारण काल पडली ती, तर पायाला थोडंसं लागलेलं आहे. तर तिला दवाखान्यात पाठवलं आहे आणि तिचा खोकला पण 10-12 दिवसापासून बसून नाही राहिला. तिला खोकल्यासाठी पण पाठवलं आहे. औषध पण चालू असताना कंटिन्यू तिला आरामच नाही पडून राहिला. तर आता दवाखान्यात नेलं आहे प्रांजू आणि स्वप्नीलनी. ती खेळत राहते म्हणून काही माहीत नाही पडत. काल पण तिच्या पडली ती, पहिल्या पायरीपासून गणलत गेली आखरीच्या पायरीपर्यंत. पण थोडं पायाला लागलं असताना सुद्धा ती छान खेळत होती. आत्ता तिला दवाखान्यात नेलं आहे पायाचं दाखवून आणि थोडंसं खोकल्याकरता पण औषध. आणि मला पण थोडं बरं नाही आहे. रात्री झोपताना खूप गळ्याचा त्रास होतो. 1-1.5 तास खूपच त्रास होऊन जातो. जोपर्यंत झोप येत नाही तोपर्यंत झोप पण येत नाही लवकर मला. त्यामुळं त्याचं पण औषध सांगितलं आहे आणायला. 15-20 दिवस झाले हा त्रास होऊन राहिला आहे. मी दवाखान्यात वगैरे गेली नाही आणि सांगितलं पण नाही कोणाला. आत्ता डॉक्टरांना फोन करून सांगितलं आहे की गोळ्या पाठवा म्हणून स्वप्नीलजवळ. चला आता माहीत पडते. चला मग. आणि काल जे आम्ही हळदीच्या प्रोग्रामला गेलो होतो ते लग्न उद्याला आहे. उद्याला जायचं आहे. हॉलमध्ये सायंकाळचं लग्न आहे. ठीक है ना. अब ये वाले को ये जो है ना, यहाँ सिलो मत इसको उठा के इसके ऊपर रखना है अपने को, यहाँ पे. और यहाँ पे इसको सिलाई मारना है. यहाँ सिलवट नहीं आने को ना, सिलवट नहीं आती. ये खोलो, ये जो हिस्सा मारे ना इसको खोलो.